ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद लिखित चैत्यपुरुषाचा अनुभव आणि लक्षणे यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, नमस्कार. हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे चैत्यपुरुष म्हणजे काय आणि तो जेव्हा आपल्या अनुभवात येतो तेव्हा नक्की कसं वाटतं. बरोबर. काय लक्षणं असतात त्याची, हे सगळं यात येतं. अगदी. तर आपण हेच जरा उलगडून बघूया आज. हो, नक्की. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा चैत्यपुरुष पुढे येतो असं म्हणतात तेव्हा नेमकं काय घडतं, काय अनुभव येतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्या चैत्यपुरुषाची आपल्याला थेट जाणीव व्हायला लागते. थेट जाणीव म्हणजे आधी ती नसते का? असते, पण ती अप्रत्यक्ष असते. म्हणजे त्याचा प्रभाव असतो, पण तो असा पडद्याआडून असल्यासारखा. पण जेव्हा तो पुढे येतो तेव्हा मन, प्राण, शरीर या सगळ्यावर त्याचा थेट वाढता प्रभाव जाणवायला लागतो. अच्छा. आणि याबरोबरच एक उत्स्फूर्त आत्मदान, म्हणजे स्वतःला अगदी सहजपणे काहीही अपेक्षा न ठेवता समर्पित करण्याची एक वृत्ती येते. उत्स्फूर्त आत्मदान, हे महत्वाचं वाटतंय. म्हणजे हे काही विचार करून ठरवलेलं नाहीये. नाही. ही एक अगदी आतून येणारी सहज प्रेरणा आहे. आणि याच संदर्भात चैत्य विवेक म्हणून एक गोष्ट सांगितली आहे. हो, चैत्य विवेक ऐकलंय. ती काय आहे नक्की? इथेच खरी गंमत आहे. म्हणजे बघा, जेव्हा हा चैत्यविवेक जागृत होतो तेव्हा आपल्या आतलं सगळं काही एकदम स्पष्ट दिसू लागतं. सगळं काही म्हणजे? आपले विचार, भावनांचे कल्लोळ, प्राणांचे आवेड, इतकंच काय तर अगदी आपल्या शारीरिक सवयीसुद्धा. यात कोणताही गोंधळ, संदिग्धता किंवा अंधार उरत नाही. जी चुकीची स्पंदनं असतात त्यांची जागा योग्य स्पंदनं आपोआप घेतात. पण एक मिनिट, इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. काय? की हा जो अनुभव आहे चैत्य विवेकाचा, तो अत्यंत दुर्मिळ आहे. अत्यंत दुर्मिळ? हो. अच्छा, म्हणजे हा काही सहज साधणारा अनुभव नाही. नाही. म्हणूनच कदाचित आपल्या रोजच्या जगण्यात, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये एवढा गोंधळ असतो. कारण हा विवेक जागा झालेला नसतो सहजासहजी. बरोबर. पण मग जर हे इतकं दुर्मिळ आहे, तर चैत्यपुरुष खरोखर पुढे आलाय हे कसं ओळखायचं? म्हणजे काही निश्चित लक्षणं दिली आहेत का? 3 मुख्य लक्षणं सांगितली आहेत. कोणती? पहिला म्हणजे व्यक्तीच्या हृदयात एक केंद्रवर्ती प्रेम, भक्ती आणि समर्पण, म्हणजे अगदी सर्वस्व अर्पण करण्याची एक तीव्र इच्छा जागी होते. हे अनुभव खोलवरचे असतात. प्रेम, भक्ती, समर्पण, हे झालं भावनिक पातळीवर. ठीक आहे, दुसरं काय? दुसरं लक्षण म्हणजे एका विशिष्ट आंतरिक दृष्टीचा विकास होतो. आंतरिक दृष्टी? हो. ही दृष्टी काय करते तर आध्यात्मिक पातळीवर काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे अगदी स्पष्टपणे ओळखते. त्यात चूक होत नाही. अच्छा. आणि गंमत म्हणजे ती फक्त ओळखत नाही, तर जे अयोग्य आहे त्याला ती आपोआप नाकारते सुद्धा. म्हणजे त्याला बाजूला सारते. जणू काही आतमध्येच एक फिल्टर बसवलाय सत्याचा. वा. आणि तिसरं लक्षण? तिसरं लक्षण आहे समग्र आत्मनिवेदन. समग्र आत्मनिवेदन म्हणजे साधक आपल्यातली प्रत्येक गोष्ट, अगदी लहान सहान हालचाल, विचार, भावना, सगळं काही जाणीवपूर्वक श्रीमाताजींच्या प्रती समर्पित करायला लागतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण समर्पण. हो. हे संपूर्ण समर्पणच चैत्यपुरुष पुढे येऊन सगळा कारभार हाती घेतल्याचं महत्वाचं लक्षण मानलं जातं. तर मग थोडक्यात सांगायचं तर तीव्र प्रेम, भक्ती, समर्पण, मग ती योग्य अयोग्य ओळखणारी आंतरिक दृष्टी आणि हे समग्र आत्मनिवेदन, ही झाली मुख्य चिन्ह. अगदी बरोबर. म्हणून चैत्यपुरुषाची जागृती म्हणजे काहीतरी अस्पष्ट भावनिक बदल असं नाहीये फक्त, तर ती एक थेट जाणीव आहे, जीवनावर नियंत्रण आहे आणि प्रेम, भक्ती, विवेक, समर्पण यांसारख्या गुणांचा तो एक प्रत्यक्ष आविष्कार आहे. हे सगळं ऐकल्यावर खरंच जाणवते की चैत्यपुरुषाची जाणीव आणि त्याचा विवेक यामुळे आयुष्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो. निश्चितच. विचारांना, भावनांना एक योग्य दिशा मिळते. बरोबर. धन्यवाद.
उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.